पुढची बातमी पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील आता पुतळा कोसळला होता, मात्र तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळला होता आणि संतापही झाला होता। मात्र हाच पुतळा नेमका कुठल्या कारणामुळे कोसळला, त्याचं काम नीट केलं नव्हतं का, याबद्दल आम्ही सुप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार आणि त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांना विचारलेलं आहे। जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या विशेष कार्यक्रमामध्ये ते आले होते। आधीच्या पुतळ्यामध्ये संबंधित कंपनीनं साधे स्टील वापरलं होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। पाहूया। जसं आपण मालवणात म्हणजे देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारलेला आहे, तर आता हा जो पुतळा साकारलेला आहे आपण याचं काय वैशिष्ट्य किंवा आपल्याला हे साकारताना जाणवलं की इथं आपण कुठल्या गोष्टींवर अधिक भर दिला, कारण इथं खारी हवा अधिक आहे। तर IIT कडून आम्हाला म्हणजे IIT ला जेव्हा सांगितलं की असं आम्ही स्ट्रक्चर डिझाईन करतो आहे आणि ते कुठला ब्रॉन्झ वापरायला पाहिजे, मग त्यांनी रेकमेंड केलं की C903 म्हणजे जे सरदार पटेलच्या स्टॅच्यूमध्ये वापरला तेच मेटल वापरायला पाहिजे। आणि पण यातलं आतलं स्टील जे आहे ते आम्ही SS316 वापरलं आहे, म्हणजे खूप चांगलं हार्ड स्टील आहे ते आपण वापरलं त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या म्हणजे गंज नाही लागणार हवेमुळे आणि ब्रॉन्झ व्हायला नको। हां, तर खारी हवा जी असते अशा हवेमध्ये एखादी कलाकृती एखादी आकृती जर तग धरून दशकांहून दशक जर आपल्याला ठेवायची असेल तर त्यासाठी म्हणून आपण कशा पद्धतीचे अधिक उपाययोजना करतो। म्हणजे जसं मी म्हटलं की केवडियाचं जे वातावरण आहे ते उष्ण आणि दमट आहे, इथं खारी हवा आहे, पाऊस अधिक आहे, तर म्हणून ते 316 सगळ्यात चांगलं स्टील आहे आणि मग ते आपण वापरलं त्याच्यामधल्या स्ट्रक्चरसाठी। आणि बाहेर C903 जे मेटल आहे ते वापरलं आपण, आणि जे खाली कॉन्क्रीट टाकले ते M50चं कॉन्क्रीट टाकलं गेलं, ज्याच्याने त्याच्यामध्ये आणखी मजबूती आली आहे। आधीचा जो पुतळा होता बनवलेला तो नेमका कुठल्या गोष्टी कमी पडल्या असतील त्याच्यामुळे पडला? म्हणजे मी बघून आलो होतो स्टॅच्यू पडल्यानंतर, त्याच्यामध्ये जे लोखंड वापरलं ते साधं लोखंड वापरलं होतं, जे माइल्ड स्टील असतं त्याच्यामध्ये म्हणजे स्ट्रेंथ नव्हती, त्यामध्ये वेल्डिंग ही भरपूर नव्हती, जसे कंटिन्युअस वेल्डिंग असायला पाहिजे त्याला मजबूती आणण्यासाठी। आतले मेंबर्स पण खूप वीक होते, म्हणून तो पायाजवळ तुटला आणि पडला तो हवाच्या वेगाने। जसं आपण देखील त्यामुळे आपण पाहतोय की या आधीचा जो पुतळा होता तो का कोसळला होता, त्यामागची कारण आपण पाहतोय। C3903 श्रेणीतील कॉपर वापरलं गेलं होतं त्या पुतळ्यामध्ये। हे उच्च प्रतीचं कॉपर असल्यानं ते अधिक काळ टिकतं। गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये देखील हेच कॉपर वापरलं गेलंय। माइल्ड स्टीलचा वापर केला नाही, सर्वात मजबूत प्रतीचं स्टील जे आहे ते वापरण्यात आलं होतं। वेल्डिंग मध्ये देखील कुठलीच कसर यामध्ये ठेवण्यात आलेली नव्हती।